हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण इंट्रोडक्शन बघणार आहे चॅप्टर नंबर 1 बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री. तर बघा, इंट्रोडक्शन हे खूप महत्त्वाचं असतं कोणत्याही चॅप्टरचं, बिकॉज त्यामध्ये हे जे मॅथ आहे त्यामध्ये जे काय प्रॉब्लेम सेट आपल्याला दिलेले असतात ते प्रॉब्लेम सेट किंवा प्रॅक्टिस सेट दिलेले असतात ना, ती सर्व त्या इंट्रोडक्शन बेसवरतीच दिलेले असतात. तर शॉर्टमध्ये आपण हे इंट्रोडक्शन बघणार आहे क्विकली. तर चला लेट्स स्टार्ट. फर्स्ट आहे आपला पॉईंट. पॉईंट मीन्स काय की एक सिम्पल डॉट दिलेला असतो ना आपल्याला. बघा इकडे दिलेला आहे पॉईंट पी, पॉईंट ए अँड पॉईंट टी. मग हे पॉईंट म्हणजेच काय की एक सिम्पल डॉट, याला आपण पॉईंट म्हणायचं. फॉर एक्झाम्पल आपण एखादा काही सेंटेन्स लिहितो ना, तर ते सेंटेन्सच्या मागे आपण पॉईंट लावतो ना, तर तसं. नेक्स्ट आहे आपलं लाईन, सेगमेंट अँड लाईन. लाईन, सेगमेंट अँड लाईन हे दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळे आहे. लाईन सेगमेंट मीन्स काय की एक रेषाखंड. बघा या शब्दावरून लक्षात ठेवायचं की जी रेषा आहे ना, ही रेषा पुढे खंडित झालेली आहे, म्हणजेच काय इथपर्यंत थांबलेली आहे. ओके, ए पॉईंट आणि बी पॉईंटपर्यंत पुढे जाणार नाही, म्हणून याला लाईन सेगमेंट म्हणायचं. आपल्याला 2 पॉईंट दाखवलेले आहे ना, त्याच्यावरून आपण ठरवायचं की ही लाईन सेगमेंट आहे. आता लाईन बघा, लाईन म्हणजे काय, तर हे जे पॉईंट आहे हे पॉईंट पुढे एक्सटेंड करू शकता. म्हणजेच काय की ही लाईन पुढे जितकी तुमची नोटबुक असेल ना तिथपर्यंत आपण ही एक्सटेंड करू शकतो, याला आपण लाईन म्हणायचं. नेक्स्ट आहे या लाईनमध्ये बघा एंड पॉईंट पण असतो. तर एंड पॉईंट कोणतं लक्षात ठेवायचं, तर एंड पॉईंट ह्या लाईनमधला हे जे पॉईंट दाखवलेले असतात ना, पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट क्यू, पॉईंट पी, पॉईंट क्यू, हे काय आहे लाईनचे एंड पॉईंट आहे. आणि लाईनला आपण कशाने डिनोटेट करतो, एलने डिनोटेट करतो. ओके, नेक्स्ट आहे रे. रेज मीन्स काय की एक किरण असते, सिम्पल. तर बघा इथे आपल्याला डायग्राममध्ये दाखवलेलं आहे, सनची डायग्राम दाखवलेली आहे, टॉर्च दाखवलेला आहे. ह्या डायग्रामला आपण बघितलं ना नीट, तर आपल्याला हे पूर्ण काय दिसतं, इथं रेज दिसत आहे. ठीक आहे, ही डायग्राम बघा आता पी अँड क्यू. मग पी हा काय झाला, ओरिजिन झाला. काय झाला, ओरिजिन. ओरिजिन म्हणजे काय की एखादा जो लाईट असतो, सोर्स आहे लाईटाचा. आता लाईट निघण्याचा सोर्स काय आहे, हा सन आहे. मग या सनपासून निघालेला जो एक रे आहे त्याला त्या ओरिजिन म्हणतात. म्हणजे सन इज द ओरिजिन ऑफ लाईट. ही टॉर्च आहे, टॉर्चपासून जे पण लाईट निघत आहे त्याला ओरिजिन म्हणायचं टॉर्चला. म्हणजे हा झाला याचा पी, ओरिजिन. रेजचा ओरिजिन काय आहे, पी. द रे पी क्यू इज नॉट रीड ॲज रे क्यू पी. ह्या रेला कधीही असं उलटं वाचायचं नाही, जिथून ओरिजिन आहे त्या ओरिजिनपासून स्टार्ट करायचं, पी क्यू. ओके, तर नेक्स्ट आहे प्लेन. तर प्लेन बघा काय सांगितलेलं आहे, इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. कोणताही एखादा फ्लॅट सरफेस जर आपल्याला दिसतो आहे तर त्याला आपण प्लेन म्हणू शकतो. ओके, ह्या डायग्राममध्ये बघा आपल्याला ॲरोजने दाखवलेलं आहे. म्हणजे काय की या ॲरोमधून आपण इकडे एक्सटेंड करू शकतो ह्या प्लेनला. आपण एखाद्या कोणत्याही सरफेसला ऑल साईडने एक्सटेंड करू शकतो, म्हणजे तो काय आहे, प्लेन आहे. ओके, तर नेक्स्ट आहे पॅरलल लाईन. पॅरलल लाईन मीन्स काय की 2 लाईन एकाच डायरेक्शनमध्ये सरळ सरळ फॉरवर्ड होत आहे ना, पुढे पुढे जात आहे ना, त्याला आपण पॅरलल लाईन म्हणतो. तर ह्या नोटबुकमध्ये दिसतंय आपल्याला, बुकमध्ये एक आपल्याला पेज दिलेला आहे. ह्या पेजवरती पॅरलल लाईन आपल्याला काढून दाखवलेली आहे. ओके, ह्या ज्या छोटे छोटे बारीक लाईन आहे ना, ह्या समोर 2 चाललेल्या आहे आणि ह्या हॉरिझॉन्टल 2 चाललेल्या आहेत. तर ह्या पॅरलल लाईन आहेत. तर त्याची आपल्याला डेफिनेशन पण सांगितलेली आहे. लाईन विच लाई इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट आर सेड टू बी पॅरलल टू इच अदर. अशा 2 लाईन ज्या समोर समोर जात आहे पण एकमेकांना कुठेही मध्ये जात नाही, त्याला काय म्हणतात, पॅरलल लाईन म्हणतात. इंटरसेक्ट म्हणजे काय की त्याच्या मधातून, दोघांच्या मधातून पुढे कुठेही जात नाही, त्याला पॅरलल लाईन म्हणतात. ओके, तर बघा मी तुम्हाला डायग्राम काढून ठेवलेली आहे, मी तुम्हाला यावरून समजून सांगू शकते. बघा पॅरलल लाईन. पॅरलल लाईन कशा, समोर डायरेक्शनमध्ये जाणाऱ्या, एकाच डायरेक्शनमध्ये जाणाऱ्या. ओके, एकाच डायरेक्शनमध्ये 2 लाईन जात आहेत, त्याला पॅरलल लाईन म्हणतात. म्हणजे पुढे कितीही वाढवल्या तरी त्या इंटरसेक्ट होणार नाही, म्हणजे एकमेकातून जाणार नाही. आता नेक्स्ट त्यामध्येच आहे इंटरसेक्टिंग लाईन. इंटरसेक्टिंग लाईन मीन्स काय की त्या एकमेकातून जातात, 2 लाईन ज्या आहे एकमेकातून जातात, त्याला इंटरसेक्टिंग लाईन म्हणतात. आता हे एक्झाम्पल खूप मोठं कन्फ्युजन आहे बघा. का, कारण की ही अशी सरळ जात आहे पण ही एकमेकातून कुठेही आपल्याला दिसत नाही आहे एकमेकातून लाईन जाताना. पण जेव्हा ना हे जे ॲरो असतं की नाही, ह्या ॲरोचं मिनिंगच असं असतं की हे फॉरवर्ड होत आहे इकडे पुढे. मग ही लाईन जर आपण इकडे एक्सटेंड करून बघितलं ना,
ही लाईन एक्सटेंड केली आणि ही पण लाईन अशी काढलेली आहे, मग ह्याच दिशेला आपण ह्याच साईडने एक्सटेंड करणार आहोत त्याला. मग अशी जर मी पुढे एक्सटेंड केली ही लाईन, तर ह्या पुढे एकमेकांना काय होतील, इंटरसेक्ट होतील. ओके, अशी. तर ह्या पुढे या पॉईंटला एक्सटेंड केल्यानंतर ह्या पॉईंटला काय होतात, इंटरसेक्ट होतात. म्हणून ह्या पण काय आहे, इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. ओके स्टुडंट, नेक्स्ट बघा. आता हे एक्झाम्पल तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येणार आहे. राईट द प्रॉपर टर्म इंटरसेक्टिंग लाईन ऑर पॅरलल लाईन्स इन ईच ऑफ द एम्प्टी बॉक्सेस. ह्या बॉक्सेसमध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की हे पॅरलल आहे का इंटरसेक्टिंग लाईन आहे आणि राईट डाऊन करायचं आहे. तर ह्या सांगा, ह्या कोणत्या आहेत, मग एकमेकांच्या मधून गेलेल्या आहे, म्हणजे इथं इंटरसेक्टिंग पॉईंट तयार केलेला आहे. मग ह्या काय आहेत, इंटरसेक्टिंग लाईन्स. ओके, नेक्स्ट आहे, एकाच डायरेक्शनला दोन फॉरवर्ड होताना दिसत आहेत आपल्याला, तर ह्या काय आहे, पॅरलल लाईन्स. आता बघा, ह्या काय आहे, आताच मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये समजून सांगितलं होतं, ह्या लाईनला इकडे एक्सटेंड केलं तर कोणत्या ना कोणत्या पॉईंटला काय होणार आहेत, एकमेकांच्या मधून जाणार आहेत, म्हणून ह्या काय आहे, इंटरसेक्टिंग लाईन. ओके, दिस इज अवर इंट्रोडक्शन इज कम्प्लीट. आता ह्या चॅप्टरचे इंट्रोडक्शन बघितल्यानंतर तुम्हाला पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे हा खूप इझी जाणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच प्रॅक्टिस सेट नंबर 1. ओके, बाय.